नाही तर विशालदादांची एक गाडी आणि माझी एक गाडी सूत्रांना हुडकाय जाणार हे एक आव्हान केलं काल मी. जे सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी एक जी 15-20 दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार, पण हे मध्ये जे गेली 10-15 दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केलं की नाही खरं महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे. आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील. शेतकऱ्यावरच्या दबदब्याला काँग्रेस घाबरते का? मी असं म्हणू शकत नाही. म्हणजे त्यामुळेच विरोध चालला असं काय? तुमची भीती आहे का त्यांना? तुम्ही निवडून येणार सोडा, तुम्ही निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून 100% येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं. अजिबात नाही. मी काल त्यांना सांगितलं गेली 2 वर्ष झालं मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांना भेटतोय. त्यावेळेस ज्यावेळेस बैलगाडी स्पर्धा झाल्या शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी समोर गेलो. आर्मीसाठी रक्तदान हा विषय भारत देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे. ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं नसेल की आर्मीसाठी कोणी रक्तदान केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यावेळेस कोण मला म्हटलं नाही की एवढं मोठी कामं करायला लागला आहेस, कोण आहे तुझ्या पाठीमागं. ही आता ह्या 15 दिवसात महिन्यात मला बी विषय म्हणजे शंका आलेली की कोण आहे नेमकं, आम्हाला बी कळू दे. कोणी सुद्धा तुम्ही गेला मातोश्रीवर, गॉडफादर कोण आहे म्हणजे तुम्ही कसं गेला मातोश्रीवर असं म्हणतोय का? थेट गेला की कोणाशी संवाद साधला, कोणाच्या मेडिएटर मधून गेला? बानवडे पाटील आधी आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख विभूती बापू असतील, सर असतील, हे पूर्वीपासूनचं आमचं नातं आहे. म्हणजे अगदी पक्ष जरी असले वेगवेगळे असतील किंवा मी कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करत होतो. मध्ये ज्यावेळी रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आर्मीचा दिल्लीचा, त्यावेळेस सरांचा फोन आलेला होता मला की अतिशय म्हणजे हे कधी कुठं न ऐकलेली गोष्ट आहे. अशा आमचे संवाद चालू असायचा. आता हे लोकसभेच्या दृष्टीनं माझी जी तयारी झाली होती त्या तयारी अशा पद्धतीने आमची चर्चा होत होती पुढं गेली. उद्याच्या 21 तारखेची जी सभा होते कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे? कुठून लोक येणार आहेत? काय जवळजवळ 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. पण आज सगळीकडचा प्रतिसाद जर बघितला तर ती जागा कमी पडते काय असं आम्हाला वाटायला लागलं आहे. पण आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यासाठी ही संवाद सभा आहे. त्यामुळे फक्त सांगली जिल्ह्यातीलच लोक ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आणि अशा पद्धतीनं अतिशय भव्य दिव्य म्हणजे न भूतो न भविष्य अशी उद्याची सभा होणार आहे. शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे की ही सभा सांगलीमध्ये मध्यवर्ती होणं गरजेची होती. मिरजेला घेण्यामागचं कारण काय? असं काय नाही, त्याच्या पाठीमागं कारण काहीच नाही. फक्त आम्ही येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना कुठलीही अडचण होऊ नये, ट्रॅफिक जाम असेल किंवा काय अनेक गोष्टी असतील. पंढरपूर मार्ग जो आहे आपला हायवे जो कवठे मंकाळ जत मिरज तालुका तिकडून यायला त्यांना सोयीस्कर पडेल. तासगाव तालुका असेल, खानापूर तालुका असेल किंवा आटपाडी तालुका असेल, त्यांना यायला सोयीस्कर आहे. आपल्या कुमट्यावरून यायसाठी थोडीशी गैरसोय होती की पलूस कडेगाव तालुक्याची, पण तेवढं बघून आम्ही ते मध्यवर्ती ठिकाण असं आम्ही ते निवडलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीची आज किंवा उद्या बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील. पक्षाचा निर्णय तुम्हाला मान्य राहील जो काही असेल उद्या निर्णय होईल तो 100% महाविकास आघाडी म्हणून जोही निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर मी एक शिवसैनिक म्हणून राहणार आहे. काल एक आपण बोलला की पक्षप्रमुखांचा तुम्हाला फोन येतो दररोज, तुमची विचारपूस करतात. एक जिव्हाळ्याचं नातं तुमचं आणि पक्षप्रमुखांचं अगदी 100% कुठल्याही याच्यासाठी पण एक नातं तयार झालेलं आहे शिवसेनेबरोबर आणि या शिवसेना परिवाराबरोबर की अगदी माझी नाही प्रत्येक शिवसैनिकाची अशी विचारपूस मातोश्रीतून होती हे आजपर्यंत मी ऐकलेलं होतं. पण आज मी स्वतः अनुभवतोय आणि खरोखर मी समाधानी आहे. उद्धव साहेबांचा काय पण फोन येतो तुम्हाला की तुम्ही म्हटले काल बोलल्याप्रमाणे तयारी थोडी आता जे महाविकास आघाडीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टीवर म्हणजे अशा एक जनरली चर्चा होते. अशी काय कुठलाही विषय घेऊन चर्चा होत नाही. तयारीला लागा कुठे पण ते संकेत संपूर्ण महाराष्ट्रापुढे सर्वांसमोर दिलेले आहेत. मग त्याविषयी आता मी काय जास्त बोलणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.